हां विद्यार्थी मित्र आता बघा आपला 7वा तासिका चालू आहे। पिरियड आपला आहे सर्क्युलेशन, आपलं रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन या धड्यामधला 7वा तासिका आपलं या ठिकाणी चालू आहे। याच्यामध्ये 7व्या तासिकेमध्ये आपण जर 6व्यामध्ये जर पाठीमागचा भाग आपण बघितलेला आहे। आता आपल्याला या ठिकाणी 7व्यामध्ये बघा सर्क्युलेशन इन ॲनिमल हा भाग आपण या ठिकाणी बघणार आहोत। म्हणजे आता सर्क्युलेशनचा अर्थ तर तुम्हाला लक्षात आला असेल मला असं वाटतंय। सर्क्युलेशन म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे। आता शरीरामध्ये आपण पाणी पिल्यानंतर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातं, तिथं साठवलं जात नाही, पेशीपर्यंत जातं आहे, रक्त आहे आपल्या शरीरामध्ये, हृदयाकडून सर्व शरीराकडे पूर्ण भागामध्ये आपण या ठिकाणी सर्क्युलेशन होतो। सर्क्युलेशनमध्ये एक म्हणजे याचा अर्थ असा की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर असा त्याचा अर्थ आहे, बरोबर आहे। आता बघा या ठिकाणी आता हा विषय सर्क्युलेशन ॲनिमल असं म्हटल्यानंतर आता प्राण्यामध्ये सर्क्युलेशन हे सुद्धा आहे, बरोबर आहे। प्राण्यामध्ये रक्ताचं सर्क्युलेशन होतं, लिम्फचं सर्क्युलेशन होतो, बरोबर आहे। आणखीन जे द्रवरूप पदार्थ असेल तर त्यांचं सगळं सर्क्युलेशन होत असतो असा त्याचा अर्थ आहे। चला आता आपण या ठिकाणी बघूया सर्क्युलेशन इन ॲनिमलमध्ये। बघा या ठिकाणी इन हायर ॲनिमल द सर्क्युलेशन इज कॅरीड आउट बाय स्पेशल फ्लूइड ब्लड अँड लिम्फ। मोठ्या प्राण्यामध्ये या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, सर्क्युलेशन हे घडून येतं कशाद्वारे, स्पेशल फ्लूइड त्याला ब्लड आपण म्हणतो आणि लिम्फ। आता लिम्फ या शब्दाचा अर्थच असा या ठिकाणी बघा, लिम्फ जर आपण जर अर्थ त्याचा काय जर आपण जर असं जर विचार केलं जर म्हणायचं या ठिकाणी ए कलरलेस फ्लूइड कंटेनिंग द व्हाईट ब्लड सेल्स। काय लिम्फ कशाला म्हणायचं या ठिकाणी आता पुढे येणार आहे मी ते सांगणार तुम्हाला। ए कलरलेस फ्लूइड कंटेनिंग द व्हाईट ब्लड सेल विच बाथ द टिश्यू। त्याच्यामुळे त्या टिश्यूनं काय केलं जातं, पूर्णपणे खरं तर बाथ म्हणजे आंघोळ करणे। आता आंघोळ म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण टिश्यूमध्ये ट्रान्सफर केलं जातं असा त्याचा अर्थ आहे। अँड ड्रेन थ्रू द लिम्फॅटिक सिस्टीम। नंतर तिथून वेगळी पाईपलाईन असते आणि त्याच्याद्वारे ते नंतर बाहेर येत असतं असा त्याचा अर्थ। ओके चला आता बघा या ठिकाणी ते त्याच्यामध्ये आता आपण ब्लड व्हास्क्युलर सिस्टीम। आता आपण रक्ताचं या ठिकाणी सर्क्युलेशन कसं होतं, ब्लड रक्तवाहिन्याद्वारे होणारं जे सर्क्युलेशन आहे त्याची सिस्टीम संस्था, रक्ताच्या मार्फत सर्क्युलेशन होणारी जी रक्त अभिसरण संस्थाचा आपण म्हणतो असा त्याचा अर्थ आहे। आता वास्तू त्या ठिकाणी बघा इन हायर ॲनिमल फ्रॉम ॲनिलिडा टू कॉर्डेट हॅव ए स्पेशल सर्क्युलेटिंग फ्लूइड। आता ॲनिलिडा हा प्राण्यांचा ग्रुप आहे, आपण 11वीमध्ये बघितलेला आहे। ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, सिलेंट्रेटा हे सगळे जे काही आहेत 11वीमध्ये आपण बघितलेले आहे, हे प्राण्यांचे ग्रुप आहेत। या ग्रुपचं या ठिकाणी मग हे हायर ॲनिमल फ्रॉम द ॲनिलिडापासून मोठ्या प्राणी, ॲनिलिडापासून तर कॉर्डेट म्हणजे मोठे ॲनिमल पाठीचा कणा असणारे, हॅव ए स्पेशल सर्क्युलेटिंग फ्लूइड। त्यांच्यामध्ये सर्क्युलेशन होण्यासाठी एक विशेष प्रकारचा फ्लूइड असतो, द ब्लड विच इज पंप्ड टू टिश्यू। नंतर त्या ठिकाणी काय त्याला आपण काय म्हणतो की त्याला आपण ब्लड असं आपण म्हणतो, तो पंप केला जातो आणि ते टिश्यूपर्यंत जातं बाय हार्ट थ्रू द ब्लड व्हेसल। बघा या ठिकाणी रक्तवाहिन्याद्वारे, बरोबर आहे, आणि हृदयाकडून पंप केल्यानंतर हृदयामध्ये असे पंपिंग होते प्रक्रिया असं अंकुंजन पावणे, आणि ते पंपिंग केल्यानंतर त्या ठिकाणी टिश्यूपर्यंत जातं असा त्याचा अर्थ आहे। त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी टाईप्स ऑफ ब्लड व्हास्क्युलर सिस्टीम। ब्लड व्हास्क्युलर सिस्टीम टाईप म्हणजे 2 प्रकार आहेत, ओपन टाईप सर्क्युलर सिस्टीम आणि इकडं क्लोज टाईप असं दिलेलं आहे, इकडं आहे बघा ते क्लोज आहे बघा, इकडं नंबर 2 क्लोज। आता ओपन या शब्दाचा आणि खरं तर तुम्हाला या ठिकाणी अगोदर काय म्हणतो, सर्क्युलेशन या ठिकाणी क्लोजचा अर्थ सांगतो, क्लोज सांगून नंतर या ठिकाणी आपण ओपनमध्ये जाऊया। क्लोज सर्क्युलेशन म्हणजे ह्याचा अर्थ असा, रक्त वाहने विशिष्ट बंदिस्त असे स्वरूपात, बंदिस्त म्हणजे नलिकेतून। आता आपलं जे काही प्राणी आहेत जे रक्तवाहिन्याद्वारे वाहतं तर त्याला आपण कसलं सर्क्युलेशन आपण म्हणायचं या ठिकाणी, क्लोज सर्क्युलेशन असं म्हणायचं, बरोबर आहे। आणि हे मॅमलमध्ये आहे किंवा खूप अशा प्राण्यांमध्ये त्या ठिकाणी रक्तवाहिन्या, शॉर्टमध्ये लक्षात घ्या, रक्तवाहिन्यातून जे रक्त वाहतं त्याला क्लोज टाईप असं म्हणतात। आणि इकडे या ठिकाणी बघा ओपन म्हणजे काय, ओपन म्हणजे रक्तवाहिन्या नसतात, बरोबर आहे, रक्तवाहिन्या नसतात आणि सरळ त्यांच्यामध्ये एक अशा प्रकारचं बॉडी कॅव्हिटी असते, त्याच्यातून ते रक्त वाहत असतं। उदाहरणार्थ कीटक आहेत,
कीटकामध्ये ओपन टाईपचं ब्लड सर्क्युलेशन असतं. रक्त हे पूर्णपणे कसं वाहतं, ओपन कॅव्हिटीमधून, पोकळी असते त्याच्यातून वाहत असते. आता तुम्ही म्हणताल सर कीटकामध्ये कुठं रक्त असते का? आता कीटकामध्ये रक्त असते, मात्र त्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन असल्यामुळे त्या रक्ताला लाल कलर येत नाही. हे लक्षात ठेवायचं आता. ओके, चला आता पुढे बघा. ओपन टाईपचं या ठिकाणी सांगतो. इन ॲनिमल हॅव्हिंग ॲन ओपन सर्क्युलेशन ब्लड इज सर्क्युलेटेड थ्रू द बॉडी कॅव्हिटी. त्याला सिलोम्स असं, हिमोसिल असं म्हणतात. म्हणजे रक्त हे रक्तवाहिन्यातून न वाहता कशामध्ये होतो, बॉडी कॅव्हिटीतून वाहतो. अगोदर सांगितलं तुम्हाला, कल्पना दिली मी. ओके, असा त्याचा अर्थ आहे. द व्हिसरल ऑर्गन लाईव्ह इन द ब्लड फिल्ड बॉडी कॅव्हिटी, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे या ठिकाणी द व्हिसरल ऑर्गन म्हणजे मधले ऑर्गन आपल्याला न दिसणारे, लाय इन द ब्लड फिल्ड विथ बॉडी कॅव्हिटी. बॉडी कॅव्हिटीमध्ये असतात ते, त्याच्यामध्ये रक्तानं भरलेलं ते असं. एक्सचेंज ऑफ मटेरियल टेक्स प्लेस डायरेक्टली बिटवीन ब्लड अँड सेल और टिश्यू ऑफ द बॉडी. एक्सचेंज ऑफ मटेरियल, आता मटेरियलचं एक्सचेंज होणे, बरोबर टेक्स प्लेस डायरेक्टली फ्रॉम ब्लड टू सेल. रक्तातून पेशीमध्ये जातं किंवा त्याला पेशी किंवा टिश्यू, बरोबर, असा त्याचा अर्थ आहे. तिथून एक्सचेंज होत असतो. तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे. काय सांगितलं आहे तुम्हाला? खरं तर रेस्पिरेशन खरं होतं म्हणजे तर पेशीमध्ये होतो, टिश्यूमध्ये होतो सांगितलेलं आहे, बरोबर आहे. असा त्याचा रक्तातून ऑक्सिनेटेड ब्लड जातो आणि ऑक्सिजन घेतलं जातात आणि त्याच्यावर कार्बन चढतं त्या पेशी वापर केल्यानंतर त्या ठिकाणी, आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. हे लक्षात ठेवायचं ते. चला पुढे. द ब्लड फ्लो विथ लो प्रेशर, बघा ब्लड फ्लो होतो कमी प्रेशरनं, दाबाने, अँड युजली डू नॉट कंटेन एनी रेस्पिरेटरी पिगमेंट लाईक हिमोग्लोबिन. म्हणून त्याच्यामध्ये ओपनमधून होत असेल तर त्या ठिकाणी सर्क्युलेशन ब्लडचं त्या ठिकाणी लो प्रेशर जर असेल तर त्याच्यामध्ये काय, त्या ठिकाणी रेस्पिरेटरी पिगमेंट हिमोग्लोबिन नसतो. हिमोग्लोबिनमुळेच रक्ताला लाल कलर येतो, हे लक्षात ठेवा. आणि ज्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन नसेल तर त्या ठिकाणी तो कलरलेस ब्लड आहे. सो इट डज नॉट ट्रान्सपोर्ट द रेस्पिरेटरी गॅसेस. हिमोग्लोबिन ज्याच्यामध्ये नसेल तर त्या ठिकाणी ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड ट्रान्सपोर्ट होत नाही. ओके, असा त्याचा अर्थ आहे. फॉर एक्झाम्पल आर्थ्रोपोडा प्राण्यांचं ग्रुप आहे, जॉईंटेड लेग असलेले प्राणी. त्याच्यामध्ये कॉक्रोच, स्टडीड इन 11th स्टँडर्ड, आपण कॉक्रोच अँड मुलुस्क हे 11वीमध्ये आपण बघितलेले आहे. आर्थ्रोपोडा आपण 8वा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी बघितलेलं आहे. आता या ठिकाणी काय केलेलं आहे, इथं ऑब्झर्व द डिस्कस आणि ऑब्झर्व करा, निरीक्षण करा. आता ही तर कॉक्रोचची आकृती आहे, कॉक्रोचच्या मधली सर्क्युलेटरी सिस्टीमची आकृती आहे. आता त्यानं काय म्हणतंय, त्यानं इथं काय म्हणतं, ह्याला नावं काय म्हणते ते त्या ठिकाणी रेषा मारले त्यांनी. हा बघा वरचा काय या ठिकाणी, वरचा जी आहे ही जी आकृती आहे इथं त्याने दाखवले, त्याला डॉर्सल ऑर्टा असं म्हणतात. हे बघा, मला लिहिता येणं झालंय, बारीकमध्ये लिहा. डॉर्सल ऑर्टा स्पेलिंग सांगतो बघा या ठिकाणी. डॉर्सल ऑर्टाची या ठिकाणी DORSAL, डॉर्सल वरचा या ठिकाणी लक्षात घ्या, आकृती लिहून घ्या या ठिकाणी. मला या ठिकाणी थोडं हिवलं आलंय, हो काही हो काय, टी आहे बरं का, ही टी आहे. डॉर्सल ऑर्टा लक्षात आलं काय म्हणतो बघा. स्पेलिंग सांगतो, परत एकदा सांगतो. डॉर्सल ऑर्टाची DORSAL, डॉर्सल ऑर्टा, AORTAL, नाही सॉरी AORTA, ऑर्टा असा त्याचा अर्थ. आता हे तुम्हाला कसं माहिती का, हे का लिहिता येणं झालं आहे तेवढं, हे बोटन लिहावं लागतंय, पेन फिन चालत नाही तिथं, बरोबर आहे. या ठिकाणी हे या ठिकाणी कसं आहे, असं पेन हेच आपलं बोट. आता पेनानं एका मोबाईलवर कसं लिहिता सांगा बरं मला. पेनानं आपलं बोट मोठं असतं, त्याच्यामुळे अक्षर मोठं येते त्या ठिकाणी असा जातात. तरी मी बारीक काढण्याचा प्रयत्न करतो. ओके, हा या ठिकाणी जे हा विषय डॉर्सल ऑर्टा या ठिकाणी, हे या ठिकाणी हा नाव पहिला संपला. तर त्याच्यानंतर आता दुसरं नाव कोणतं या ठिकाणी त्याचं बघा या ठिकाणी. हां,
आता दुसरं नाव या ठिकाणी हे आणखीन हाय, म्हणजे फोकस करतो याला मी, आणखीन मोठं करतो ते. हे बघा, हे काय आहे, ॲल्व्होलरी मसल्स आहेत, हृदयाला अटॅच असलेले. कॉक्रोच मधलं उदाहरण आहे, बरोबर आहे. ॲल्व्होलरी मसल, ॲल्व्होलरी मसलची स्पेलिंग बघा, ALARY. ALA ॲल्व्होलरी मसल. MUS CLES. झालं, म्हणजे हे दुसरं हे जे आहे ना, हे नाव आहे. ओके, चला हे मी कट करतो. आता तिसरं या ठिकाणी हे तिसरं काय आहे, चेंबर ऑफ हार्ट, हृदयाचे चेंबर्स आहे ते. चेंबर ऑफ हार्ट. ओके, तुमच्या पुस्तकातले हे सगळं. हां, आता मी हे कट करतो. चला आता बघा, या ठिकाणी ह्या आकृतीला त्यांनी तेवढंच म्हणलंय, ऑब्झर्व द डायग्राम अँड गिव्ह द अप्रोप्रिएट लेबल. आता तुम्ही म्हणत असाल, ही सर आकृती कशाची आहे, हे का आणले त्यांनी? आता ॲनिमलचं म्हणून उदाहरण त्या ठिकाणी काय दिले त्यांनी, कॉक्रोचचं दिलेलं आहे. कॉक्रोचची सर्क्युलेटरी सिस्टीम कशी होते त्यानं ते दाखवलेलं आहे. दुसऱ्या ॲनिमलचं घेण्यापेक्षा त्यानं कॉक्रोच म्हणजे कीटकांचं एक उदाहरण घेतलेलं आहे असं, बरोबर. त्याच्यामध्ये कसं चालतं ते त्यांनी सांगितलेलं आहे. चला आता बघा, या ठिकाणी आता क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीमचा अर्थ तुम्हाला कल्पना दिलीच. इन ऑल व्हर्टिब्रेट, सगळं पाठीचे कण असणारे प्राणी, हायर मोलुस्क अँड ॲनिलिड, मोठमोठे ॲनिलिस्टचा ग्रुप आणि ॲनिलिडचा ग्रुप. ब्लड इज सर्क्युलेटेड ऑल ओव्हर द बॉडी, रक्त हे पूर्ण शरीरामध्ये वाहत असतं. थ्रू ए नेटवर्क ऑफ ब्लड व्हेसल, रक्तवाहिन्यांच्या बारीक बारीक जाळ्यातून वाहत असतं, असा त्याचा अर्थ आहे. ओके, नेटवर्कमध्ये जाळ्या असा त्याचा. इन धिस टाईप ऑफ सर्क्युलेशन, या सर्क्युलेशनच्या टाईपमध्ये ब्लड फ्लोज विदिन द ब्लड व्हेसल, रक्त हे रक्तवाहिन्यातून वाहत असतं. अँड डज नॉट कम इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ सेल, आणि डायरेक्ट हे कशामध्ये, हे डायरेक्ट सेलशी कॉन्टॅक्ट होत नाही, रक्तवाहिन्यातून पासून नंतर कॉन्टॅक्ट होतो असा त्याचा अर्थ आहे. ओके, हां, डज नॉट कम इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द सेल अँड बॉडी टिश्यू, सेल आणि बॉडी टिश्यूला डायरेक्ट कॉन्टॅक्ट होत नाही. एक्सचेंज ऑफ मटेरियल बिटवीन द ब्लड अँड बॉडी टिश्यू इज थ्रू अन इंटरमिडिएट फ्लूड कॉल्ड लिम्फ. आता हा महत्त्वाचा बघा, एक्सचेंज ऑफ मटेरियल जे एक्सचेंज होतो आदला बदल ब्लड आणि बॉडी टिश्यू थ्रू द इंटरमिडिएट फ्लूड, या दोघांच्या मधला असणारा द्रवरूप पदार्थ असतो, त्याला लिम्फ असे म्हणतात. ओके, लिम्फ कशाला म्हणतात तर हे लक्षात असू द्या, हे शब्द या ठिकाणी एक्सचेंज ऑफ मटेरियल अर्थ माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे आपल्याला. जर अर्थ माहीत नाही राहिला तर आपल्याला या ठिकाणी अर्थ कळणार नाही. ओके, चला परत या ठिकाणी आणि नंतर आणखीन एक क्लोज टाईप ऑफ सर्क्युलेशनचा जर अर्थ आपल्याला जर पाहिजे असेल तर या ठिकाणी इथून घ्यायचं. या ठिकाणी ब्लड इज सर्क्युलेटेड ऑल ओव्हर दी बॉडी थ्रू ए नेटवर्क ऑफ ब्लड व्हेसल, बरोबर आहे. याला क्लोज सर्क्युलेटेड सिस्टीम असे म्हणतात. क्लोज सर्क्युलेटेड कशाला म्हणायचं, ब्लड इज सर्क्युलेटेड ऑल ओव्हर दी बॉडी, रक्त हे पूर्णपणे शरीरामध्ये वाहत असतं. कशाद्वारे, नेटवर्क ऑफ ब्लड व्हेसल, रक्तवाहिन्याच्या जाळ्याद्वारे. ओके, असा त्याचा अर्थ आहे. आता नंतर या ठिकाणी निमचा अर्थ या ठिकाणचा आहे, एक्सचेंज ऑफ मटेरियल बिटवीन द ब्लड अँड बॉडी टिश्यू इज थ्रू
an intermediate fluid called lymph. लक्षात घ्या, रक्त म्हणजे काय, एक्सचेंज ऑफ मटेरियल बिटवीन, बघा आदलाबदल, मटेरियलचा आदलाबदल होतो बिटवीन द ब्लड आणि बॉडी टिश्यू, रक्त आणि बॉडीच्या टिश्यूमध्ये, बरोबर आहे, इज थ्रू इंटरमिडिएट फ्लूइड, आणि त्यांच्यामधला असणारा जो काही द्रवरूप पदार्थ, फ्लुइड म्हणजे द्रवरूप पदार्थ, कॉल्ड लिम्फ. ओके. बॉडी फ्लोज विथ हाय प्रेशर, ब्लड फ्लोज, रक्त हे फ्लो होत असतो अतिशय फास्ट गतीने, अँड कंटेन रेस्पिरेटरी पिगमेंट, त्याच्यामध्ये रेस्पिरेटरी पिगमेंट असतात, लाईक हिमोग्लोबिन, बरोबर आहे, ट्रान्सपोर्टेशन ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस. आता रेस्पिरेटरी गॅसेस कोणते आहेत, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड, बरोबर आहे, आणि हिमोग्लोबिन असल्यामुळे ते ट्रान्सफर होतो असा होता. द क्लोज सर्क्युलेशन कॅन बी डिवायडेड इंटू 2 मेन टाईप्स. क्लोजमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत, सिंगल आणि डबल सर्क्युलेशन. सिंगल म्हणजे सिंगलच असलेलं आणि डबल म्हणजे डबल असलेलं या ठिकाणी, असा त्याचा अर्थ आपण त्या ठिकाणी घ्यायचा. चला आता मी हे कट करतो, हे बघा पुढे आता या ठिकाणी. आता सिंगल सर्क्युलेशनमध्ये या ठिकाणी आता बघा इथं आकृती दिलेली आहे, हे आकृती बघा या ठिकाणी काय, या ठिकाणी सिंगल सर्क्युलेशनमध्ये इथं हार्ट आहे, वर व्हेंट्रिकल, खाली एट्रियम आहे, आणि हे रक्त वाहत असलेलं आहे बघा. हे काही रक्त वाहण्याची दिशा आकृती बघा, बाण दाखवलेले त्याच्यामध्ये आहे का, कसं रक्त वाहत असतं तरी या ठिकाणी. इकडून असं रक्त हे वाहिलेलं आहे, असं जातं या ठिकाणी, परत इकडून इकडे येतं त्या ठिकाणी, इकडून असं येतं आहे, अशा पद्धतीने रक्ताचं या ठिकाणी सर्क्युलेशन होत असतो. याला आपण या ठिकाणी काय म्हणतो, या ठिकाणी सिंगल सर्क्युलेशन असं आपण म्हणतो. वर बघा या ठिकाणी गिल कॅपिलरीज आहेत, गिल म्हणजे कल्ल्यामध्ये असणारी जी कॅपिलरी आहे, ओके, ते गिलमध्ये असते त्याला आपण म्हणतो, बरोबर आहे, आणि त्याला गिल रेस सर्क्युलेशन असं आपण म्हणतो. आणि नंतर त्याच्या खाली सिस्टमिक सर्क्युलेशन आहे, बरोबर आहे, त्याच्यामध्ये या ठिकाणी वर या ठिकाणी तर आर्टरी आहे, आर्टरी या ठिकाणी काय करते, या ठिकाणी व्हेंट्रिकलमधून रक्त गिल रेस कॅपिलरीमध्ये नेत असते असा त्याचा अर्थ आहे. आणि त्याच्यानंतर आता हे बघा, हे जे काही व्हेन्स आहेत, हे व्हेन्स सिम्पॅटिक कॅपिलरीमधून त्या ठिकाणी ॲट्रियममध्ये रक्त घेऊन येत असते, आणि ॲट्रियम आणि व्हेंट्रिकल हे 2 भाग असलेले या ठिकाणी याला हार्ट असे म्हणतात, बरोबर आहे. हार्ट हे ॲट्रियम आणि व्हेंट्रिकलच्या 2 भागातून बनलेला असतो, म्हणून मात्र ह्याच्यामध्ये हे सिंगल सर्क्युलेशन आहे, बरोबर आहे. हे सिंगल सर्क्युलेशन कसं तरी आपण या ठिकाणी आपण बघितलं, ह्याचं डिस्क्रिप्शन या ठिकाणी सांगतो, ते बघा या ठिकाणी कसं तर त्या ठिकाणी. हां, सिंगल सर्क्युलेशन, द ब्लड पासेस थ्रू द हार्ट ओनली वन्स ड्युरिंग ईच सायकल ॲज इन फिशेस. माशामध्ये असं होतो, माशामध्ये झाल्यासारखं असं म्हणतं आहे, का म्हणतं या ठिकाणी, माशामध्ये झालं, ब्लड पासेस थ्रू द हार्ट, रक्त हे हृदयातून वाहत असतो, बरोबर आहे, ओनली वन्स ड्युरिंग ईच सायकल, प्रत्येक सायकलमध्ये एकाच वेळी वाहतो असा त्याचा अर्थ आहे. ॲज इन फिशेस, त्याच्यामध्ये काय, डिऑक्सिनेटेड ब्लड, अशुद्ध रक्त, इज पंप्ड फ्रॉम हार्ट टुवर्ड द गिल्स, हृदयाकडून कुठं जातं, गिल्सकडे जातं, कशासाठी, शुद्धीकरणासाठी, वेअर इट अंडरगोज ऑक्सिजनेशन, त्या ठिकाणी ऑक्सिजनेशन होणे म्हणजे रक्ताचं शुद्धीकरण होणे, प्युअर एअर, बरोबर, हवा शुद्ध होणे किंवा हवा म्हणण्यापेक्षा रक्त शुद्ध होणे, त्याला आपण त्या ठिकाणी ऑक्सिजनेशन असं आपण म्हणतो. अगोदर कसं रक्त होतं, डिऑक्सिनेटेड होतं, डिऑक्सिनेटमध्ये अशुद्ध होतं, वर आपण बघा या ठिकाणी शब्द आहे, हे बघा इथे या ठिकाणी डिऑक्सिनेटेड ब्लड, डिऑक्सिनेटचा पंप ब्लड हे अशुद्ध रक्ताचा पंप येऊन कुठे जातो, हृदयाकडून गिलकडे जातो, कशासाठी, वेअर अंडरगोज ऑक्सिजनेशन, तिथे त्या ठिकाणी शुद्धीकरण होण्यासाठी. कल्ले, मासे कल्ल्याद्वारे श्वासोश्वास करतात, मासे तोंडातून कल्ल्यामध्ये पाणी घेतात आणि कल्ल्यातून बाहेर सोडून देतात, आणि ते कल्ल्यामध्ये असणारं पाण्यात असलेलं विरघळलेलं ऑक्सिजन ते कल्ल्याद्वारे काय करतात, मासे कल्ल्यामध्ये घेऊन नंतर त्यांच्या फुफ्फुसामध्ये नंतर पुढे ट्रान्सफर करतात असा त्याचा अर्थ आहे. ओके, चला पुढे. दिस ऑक्सिनेटेड ब्लड, हे शुद्ध झालेलं रक्त, मूव्ह टुवर्ड द व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी, शुद्ध झालेलं रक्त शरीराच्या वेगवेगळ्या पेशीपर्यंत जातं. गेट डिऑक्सिजनेटेड, तिथे त्या ठिकाणी शुद्ध रक्ताचा शुद्ध रक्त होतं. मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे का होतं, अशुद्ध रक्त कसं होतं, एखाद्या पदार्थाचा वापर केल्यानंतर त्याच्यावर कार्बन चढतं असं मी तुम्हाला सांगितलं होतं, बरोबर आहे.
तशात त्या ठिकाणी ऑक्सिजनचा वापर झाल्यानं ऑक्सिजनवर कार्बन चढतो आणि तो कार्बन डायऑक्साईडच्या रूपाने तो परत माघारी येतो. त्या ठिकाणी त्याला डिऑक्सिनेटेड ब्लड, ज्या रक्तामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे त्याला डिऑक्सिनेटेड ब्लड असं म्हणतात. ज्या रक्तामध्ये त्या ठिकाणी ज्या ऑक्सिजन आहे त्याला ऑक्सिनेटेड ब्लड म्हणतात, त्याला शुद्ध रक्त असं म्हणतात. डिऑक्सिनेटेडला अशुद्ध सुद्धा म्हणतात, हे लक्षात ठेवावं. अँड रिटर्न बॅक हार्ट टू नेक्स्ट सायकल, हृदयाकडून पुन्हा त्या सायकलकडे येतं असं त्याने या ठिकाणी सांगितलेलं आहे. ओके, इथं आपण या ठिकाणी आकृती बघितली आपण सिंगल सर्क्युलेशनचं. या ठिकाणी हे फिशचं उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता मात्र या ठिकाणी बघा, आता मी या ठिकाणी पुढे का म्हणतो, सिन्स द हार्ट ऑफ फिशेस कॅरीज ओनली डिऑक्सिनेटेड ब्लड इट ऑल्सो कॉल्ड व्हेनस हार्ट. जे डिऑक्सिनेटेड ब्लड वाहतो त्या ठिकाणी त्याला आपण काय व्हेनस हार्ट आपण असं म्हणतो. चला आता मात्र या ठिकाणी डबल सर्क्युलेशनचं आलं. डबल सर्क्युलेशन या शब्दाचा अर्थ असा की एकाच टायमिंगमध्ये शुद्ध आणि अशुद्ध रक्त वाहतं, मिक्स न होता. मध्ये पार्टिशन असतात. आता ते हृदयाचा मी भाग शिकवणार आहे त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी येईलच. आता या ठिकाणी बघा, आता इथं खरं तर या ठिकाणी हे काय केलं त्या ठिकाणी इथं थोडंसं आकृती समजून देतो तुम्हाला मी. बरोबर आहे, ही हृदयाची आकृती आहे असं त्याने समजलेलं आहे. बरोबर आहे, ही हृदयाची आकृती आहे, हे हृदय राईट. हा हृदयाचा वरचा कप्पा आणि खालचा कप्पा, आणि वरच्या आणि खालच्या कप्प्यात 2 कप्पे त्या ठिकाणी. बरोबर आहे. आता लेफ्ट आर्टरीमध्ये फुफ्फुसाकडून शुद्ध रक्त येतं. हे लक्षात घ्या, मी दाखवतो ॲरो, लक्षात आलं का म्हणतो. आणि हे फुफ्फुसाकडून येतो आणि फुफ्फुसाकडे आल्यानंतर आता हे फुफ्फुसाकडे कोणतं रक्त या ठिकाणी शुद्ध रक्त, म्हणजे या ठिकाणी येणारं जे रक्त आहे, बरोबर आहे, या ठिकाणी फुफ्फुसाकडून येणारं जर हृदयामध्ये असेल तर शुद्ध रक्त येतो. आणि आल्यानंतर लेफ्ट अट्रियममध्ये येतो आणि लेफ्ट अट्रियममधून लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये जातो. त्या ठिकाणी कशामध्ये जातो, त्या ठिकाणी लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये जातो असा त्याचा अर्थ. नंतर डॉर्सल ऑर्टामध्ये जाऊन नंतर हे बॉडीच्या ऑर्गनमध्ये जातं. बॉडीच्या ऑर्गनमध्ये आल्यानंतर बॉडीचे जे काही टिश्यू सेल्स आहेत तिथे पोच करतो असा त्याचा अर्थ आहे. ओके, आणि बॉडीच्या ऑर्गनमध्ये टिश्यूमध्ये गेल्यानंतर कसलं रक्त आहे, हे शुद्ध रक्त आहे. फुफ्फुसाकडून आलेलं, हृदयामध्ये आलेलं, हृदयाच्या लेफ्ट कसं झालेलं दिशा बघा. आणि नंतर या ठिकाणी हा रक्त या ठिकाणी बॉडीमध्ये घेतल्यानंतर शुद्ध रक्त, त्याच्यामध्ये ऑक्सिजनचा वापर झाल्यानंतर कार्बन चढतो, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि नंतर वापरलेला रक्त तो अशुद्ध रक्त होतो, त्याच्यावर कार्बन चढलेला असतो. आणि सुपिरियर व्हेना केव्हा इन्फिरियर व्हेना केव्हाद्वारे राईट अट्रियममध्ये येतं. हे बघा लक्षात घ्या, बाण बरोबर आहे. राईट अट्रियममधून लाईट व्हेंट्रिकलमध्ये येतं आणि लाईट व्हेंट्रिकलमधून पल्मनरी आर्टरीमध्ये येतं. पल्मनरी आर्टरी हे काय करतात, या ठिकाणी अशुद्ध रक्त घेऊन येतात हृदयाकडून, बरोबर आहे. आणि नंतर कुठे घेऊन जातात, फुफ्फुसाकडे. कशासाठी, शुद्धीकरण करण्यासाठी. कार्बन डायऑक्साईड फुफ्फुसातून नाकातून बाहेर टाकून दिला जातो आणि नंतर नाकातून कार्बन डायऑक्साईड फुफ्फुसामध्ये घेतला जातो. फुफ्फुसामध्ये घेतल्यानंतर आणि नंतर काही पुन्हा आणखी डबल ही प्रक्रिया अशा पद्धतीने चालते. लक्षात आलं. आणि याच्यामध्ये 2 पल्मनरी सर्क्युलेशन आणि सिस्टमिक सर्क्युलेशन आहे. हे मी मोडतो आता. हे आता बघा, आता पल्मनरी आणि सिस्टमिक सर्क्युलेशनचा याचा अर्थ समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. मी ते दाखवलेलं तेच आहे. इन डबल सर्क्युलेशन, आता डबल एकदाच एकाच वेळी अशुद्ध आणि शुद्ध रक्त वाहतं, मिक्स न होता, कारण मध्ये पार्टिशन आहे. लक्षात आलं काय म्हणतो, हे जे आहे ना मध्ये, हे सगळं पार्टिशन आहे. पार्टिशन हे बघा, ही पार्टिशन छिद्र आहे त्याच्यामध्ये, बरोबर. इकडून इकडं जातं, मात्र इकडून असं गेल्यानंतर हे असं जातं, हे असे हे बरोबर आहे. आता हे मी कट करतो, मला कन्फ्यूज होईल ते. चला आता मी इथं या ठिकाणी अर्थ सांगतो डबलचा. बघा, डबल सर्क्युलेशनमध्ये या ठिकाणी बघा, इन डबल सर्क्युलेशन ब्लड पासेस थ्रू द हार्ट ट्वाइस ड्युरिंग ईच सायकल. इट ऑकर्स इन बर्ड्स अँड मॅमल. हे पक्ष्यामध्ये होतो. मॅमल म्हणजे सस्तन प्राणी, जे प्राणी पिलांना जन्म देतात, त्यामध्ये माणूसही मोडतो, त्याच्यामध्ये अशा प्रकारचं डबल सर्क्युलेशन होतो. इन दीज ॲनिमल हार्ट पंपड. या ॲनिमलमध्ये काय होतं, हार्ट असं पंपिंग करतो. पंपिंग म्हणजे पिचकारी दाबल्यासारखं, हार्ट पंपड. मग डिऑक्सिनेटेड ब्लड टू लंग्स, डिऑक्सिनेटेड ब्लड टू लंग्स फॉर ऑक्सिनेशन. अशुद्ध रक्त फुफ्फुसाकडे येतं, कशासाठी, शुद्धीकरणासाठी, ऑक्सिजनेशन.
अँड इट रिटर्न टू हार्ट, नंतर ते हृदयाकडे येतं. बरोबर. कशासाठी नंतर रिटर्न टू हार्ट ॲज ए ऑक्सिजिनेटेड ब्लड, शुद्ध रक्ताच्या रूपाने हृदयाकडे येतो. अँड दिस इज कॉल्ड पल्मनरी सर्क्युलेशन. परत आणखीन बघा या ठिकाणी सांगतो, हार्ट पंप डिऑक्सिनेटेड ब्लड, हृदय हे पंप करतो. हृदय पंप केल्यानंतर या ठिकाणी त्यानं काय म्हणलेलं आहे इथं कामध्ये, या ठिकाणी इथं बघा डिऑक्सिनेटेड ब्लड. बरं, अशुद्ध रक्त कुणाकडे येतो? फुफ्फुसाकडे. कशासाठी? शुद्धीकरणासाठी येतो. अँड रिटर्न टू ऑक्सिनेटेड ब्लड. बरोबर आहे. रिटर्न टू हार्ट ॲज ए ऑक्सिनेटेड. बरोबर. असा तर त्याला आपण पल्मनरी सर्क्युलेशन असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. बरोबर आहे. द ऑक्सिजनेटेड ब्लड इज पंप्ड फ्रॉम द हार्ट टुवर्ड्स द व्हेरियस बॉडी पार्ट एक्सेप्ट द लंग्स. फुफ्फुसाकडे न जाता शुद्ध रक्त कुठे जातो? हृदयाकडून शरीराच्या वेगवेगळ्या भागापर्यंत जातो. बरोबर. एक्सेप्ट द लंग, फुफ्फुसाकडे न जाता. बरं, फुफ्फुसाकडे जाणार नाही त्याला सोडून. अँड रिटर्न बॅक टू हार्ट, नंतर कुठे येतो? बॅक हृदयाकडे येतो. ॲज ए डिऑक्सिनेटेड ब्लड, अशुद्ध रक्ताच्या रूपाने येतो. दिस इज कॉल्ड सिस्टेमिक सर्क्युलेशन. याला सिस्टेमिक सर्क्युलेशन आता म्हणतात. हे पल्मनरी सर्क्युलेशन बघा या ठिकाणी इथं दिशा वगैरे सगळं दाखवलेलं आहे, बाण दाखवलेलं आहे, त्याच्यावरून आपण ओळखायचं त्या ठिकाणी. ओके. ह्युमन हार्ट शोज डबल सर्क्युलेशन, मानवी हृदयामध्ये डबल सर्क्युलेशन आहे असा त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे. डबल सर्क्युलेशन मानवाचं सुद्धा तसं सांगितलेलं आहे. आता इंटरनेट माय फ्रेंड, इंटरनेटचे त्याने काय म्हटलं, माझे मित्र आहेत असं म्हणते का, त्याच्यावर खूप माहिती आहे. फाइंड आउट द डिफरन्स बिटवीन सिलोम अँड ह्युमोसिलेम. आता सिलोम म्हणजे का? बॉडी कॅव्हिटी. अर्थ माहीत नसेल तर लिहून घेतचा ना. या सिलोमचा अर्थ काय? बॉडी कॅव्हिटी. मला लिहिता नाही झालं, ते तुम्ही लिहा देते त्या ठिकाणी. ते आता या ठिकाणी सांगतोय, सिलोम म्हणजे अंडरलाईन करा. वरल्या बॉडी कॅव्हिटी म्हणजे बॉडीमध्ये असणारं छिद्र, म्हणजे पोकळी असा जातात. आता ह्युमोसिलोम म्हणजे काय? आता शरीरामध्ये या ठिकाणी काय असतं? शरीरामध्ये बॉडी कॅव्हिटी असते आणि बॉडी कॅव्हिटीतून रक्त वाहत असतं. हे कीटकामध्ये होत असतं. हे अगोदर सांगितलेलं तुम्हाला. बरोबर. ओपन टाईप सर्क्युलेशनमध्ये. नेम द रेस्पिरेटरी पिगमेंट प्रेझेंट इन द ब्लड ऑफ डिफरंट ॲनिमल. वेगवेगळ्या ॲनिमलच्या रक्तामध्ये बरोबर आहे रेस्पिरेटरी पिगमेंट कोणता असतो? हिमोग्लोबिन. क्लास विशेष म्हटला ते तर लिहा त्या ठिकाणी तुमचं तुम्ही, म्हणजे ओके. आता हे तर ॲडिशनल माहिती आहे, त्याची काही गरज नाही त्याची. चला आता बघा या ठिकाणी काय म्हणतं या ठिकाणी, सर्क्युलेटरी सिस्टीम इन ह्युमन. आता सर्क्युलेटरी सिस्टीम माणसामध्ये कशी असते त्यानं ते सांगितलेलं आहे. ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम इज कंपोज्ड ऑफ ब्लड व्हॉस्क्युलर अँड लिम्फॅटिक सिस्टीम. ब्लड व्हॉस्क्युलर सिस्टीम आणि लिम्फॅटिक सिस्टीम. रक्त आणि लिम्फ म्हणजे पाण्यासारखा, पाणी एकदम पाणी वाहणाऱ्या पाण्यासारखा पातळ द्रव पदार्थ असा त्याचा अर्थ आहे. ओके. चला आता ब्लड व्हॉस्क्युलर सिस्टीममध्ये बघा, इन ह्युमन बिईंग इट कन्सिस्ट ऑफ ब्लड. मानवामध्ये in human being it consists of blood, heart, blood vessel. It is responsible for the various function like transport, homeostasis and protection. बघा या ठिकाणी काय म्हणताय, इन ह्युमन बिईंग माणसामध्ये इट कन्सिस्ट ऑफ, मानवाच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी काय असतं? रक्त, हृदय आणि रक्तवाहिन्या. बरोबर. यालाच ब्लड व्हॉस्क्युलर सिस्टीम म्हणतात. इट इज रेस्पॉन्सिबल फॉर द व्हेरियस फंक्शन. हे काय करतं? वेगवेगळ्या प्रकारचं फंक्शन करतं. लाईक ट्रान्सपोर्ट, ह्युमोस्टॅसिस अँड प्रोटेक्शन. ट्रान्सपोर्ट म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करणे. ह्युमोस्टॅसिस म्हणजे आपलं बॉडीचं जे तापमान आहे मेंटेन व्यवस्थित राखणे. बरोबर. मेंटेन करणे. अँड प्रोटेक्शन आणि संरक्षण देणे, कारण ते रक्तामध्ये WBC असतात असा त्याचा अर्थ आहे. आणि ह्युमोस्टॅसिस म्हणजे रक्तातलं तापमान मेंटेन केलं जातं. बॉडी टेम्परेचर 37 डिग्री सेंटीग्रेड असलेलं असा त्याचा अर्थ आहे. ओके. आता इकडे या ठिकाणी आपण या ठिकाणी बघूया. आता चला ब्लड कॉम्पोजिशन अँड कोॲग्युलेशन. आता रक्तामध्ये काय काय असतं हे माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे.
आणि कोॲग्युलेशन म्हणजे घटवणे, बरोबर आहे. एक मिनिट हा, जरा एक मिनिट. हेलो हेलो. हाँ बोलो. अज्जू बोलो मैं. हाँ अज्जू. हाँ बोल अज्जू. वो रिपोर्ट बताया डॉक्टर साहब को. हाँ वो जाड़ा बजरा क्या बोल के बोले थे उन्होंने. हाँ सर्दी तो थोड़ी हो रही ना उनको. हाँ चच्ची को क्या. हाँ चच्ची को हो रही है, यास्मीन की उतनी नहीं. अच्छा. हाँ सर्दी हो रही क्या? तेरे चच्ची को पूछेंगे सर्दी हो रही क्या तुमको? हो रही कहते. बात करो डॉक्टर साहब, बात करो. हाँ हाँ हाँ. अस्सलाम वालेकुम. वालेकुम डॉक्टर साहब. का लातूर में है क्या? नहीं यहाँ पे हूँ, घर पे हूँ. जाने वाला था मैं, कैंसिल हुआ जाने का मेरा. ऐसा है क्या? जी. हाँ तो फिर वो जो अज्जू को बोला था डॉक्टर साहब जा रहे हैं बोले, तो फिर उनको ये रिपोर्ट बता के दवा कर लेंगे बोल के बोले, तो आप बोलो. सेठ साहब लिख के दे रहा हूँ मैं. हाँ अच्छा जी. चलता. हाँ चलता है. ओके. नहीं तो फिर देखेंगे अपन सुबह में आने के बाद. हाँ सुबह में देखेंगे, मगर जब तक ऐसा रात में जो परेशानी हो ना, वो टाइफाइड तो उनको हो गए वाला है क्या? जी. अब वो घर में भी साथ ही हो गई बोले सर कि अब शाहरुख को हुआ, शोएब को हुआ. हाँ शाहरुख भाई को भी हुआ था, सब कुछ हुआ था, वो उनको भी हुआ था, छोटे वालों को भी. सही बात है, उनसे शुरू हुई, छोटे वालों से शुरू हुई क्या? तो इसलिए मैं तुम्हारे पास ही दिखा के. वायरल है, कुछ नहीं है सैयद साहब, वायरल है ये, हर आदमी को हो रहा है. मुझे खुद हुआ था ये. हाँ सही बात है. तो वायरल है, वो घबराने वाली बात नहीं है, कुछ नहीं होता. अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह का शुक्र है, कुछ नहीं. मुसलमानों को तो कुछ नहीं होता सैयद साहब. सही बात है. आपको तो मालूम है, आप पढ़े लिखे हैं, आपको बोलने की जरूरत नहीं है. बिल्कुल करेक्ट. घबराने वाली बात नहीं है, इंशाल्लाह कम हो जाएगा. नहीं इसलिए तो मैं मेंटेन करके वो पूरा प्रिकॉशन, अब मेरे को अंदाजा आने की वजह से तो मैं तो कोई ब्लड टेस्ट करके वो थोड़ा सा एंटीबायोटिक हायर लेंगे और हो जाता रेड. बल्कि मालूम आपने को ऐसा क्या? जी इंशाल्लाह. और अपन क्या करें, कुछ कम ज्यादा रहा तो पॉइंट लगा लेंगे. चलता ना. चलता है. ओके इंशाल्लाह. अभी जब तक खाली गोला दे दो. हाँ ठीक है. वो बच्ची का भी रिपोर्ट आ रहा है, हमारे घर वालों को भी है, दोनों का भी अलग है. जी. तो अज्जू को बोलो किसका कैसा नाम के हिसाब से मैं देता हूँ. चलेगा. शुक्रिया. अस्सलाम. और आपका अच्छी मेहनत चली भला जागीरदार साहब. हाँ देखो अल्लाह का शुक्र है. नहीं मुझे क्या बोलने का है, आपकी दुआ से. नहीं हम पहले इस पे विश्वास था हमारा, क्या बोलते हैं वो होल्कर के ऊपर मेरा, तो क्या. जी. लेकिन जिस वक्त तुम अब्बा के ट्रीटमेंट को आने लगे वो टाइम में से मेरा भी कॉन्फिडेंस बढ़ा. तो मैं बोला ये तुम्हारी अच्छी सांगड़ लग गई अज्जू की, और तुम्हारी ये सांगड़ मजबूत होना अब अच्छी तरीके से. हाँ आपका अगर साथ रहा मैंने साथ नहीं, हम हर चीज में आपके मदद में रहेंगे इंशाल्लाह. क्योंकि बिल्कुल. हाँ क्योंकि अज्जू भी बहुत कोशिश में था, और आप भी कैसा है, नए रहने से दूसरे डॉक्टर नए को उभरने नहीं देते जल्दी. नहीं देते. सही बात है. हाँ मुझे मालूम है, वो बहुत मुश्किल में लाते हैं बड़े. इसमें तो बहुत बड़ा चलता है कंपटीशन है, अलग अलग कंपटीशन है. नहीं इंशाल्लाह करेंगे. अब हम तो हालांकि अब हमारे पूरे फैमिली इधर उधर हम बोले अपने जागीरदार के पास ही दिखाना, बोल के अपन यूँ बोलते हैं डॉक्टर ऐसा क्या. जी. चलता. ओके शुक्रिया. दे दो अज्जू को, मैं ले लेता हूँ से. हाँ बेटा, तो थोडं जरा फोन आला होता मला, तुम्ही फोनवर बोललो, काही हरकत नाही. आपलं कुठं थांबलं नाही, काम चालेल. ब्लड कॉम्पोजिशन अँड कोॲग्युलेशन, आता ह्याचा संदर्भ या ठिकाणी दिले. या ठिकाणी बघा काय आहे. आता बघा ब्लड मध्ये काय काय असते हे आपण या ठिकाणी थोडं आपण बघणार आहोत. स्टडी ऑफ ब्लड इज कॉल्ड हेमॅटॉलॉजी. बघा रक्ताचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? हेमॅटॉलॉजी. बरोबर आहे. अन ॲव्हरेज अडल्ट हॅज अबाउट 4 to 6 लिटर ब्लड. मोठ्या माणसामध्ये ॲव्हरेज रक्ताचा प्रमाण 4 ते 6 लिटर असतो. कमीत कमीच्या जास्तीत जास्त 6 त्याच्यामध्ये असतो, त्याच्यापेक्षा कमी जास्त राहत नाही. हे लक्षात ठेवायचं आपण. ह्या जनरल गोष्टी आहेत, आपल्याला कोणी विचारतच आपल्याला माहिती हवं. आपल्या बॉडीची माहिती आपल्याला, ही सर्व शरीराची माहिती आहे, काही काळजी करायची ना. इंटरेस्टिंग भाग आहे, त्याची काही चिंता नाही या ठिकाणी. ओके. आता रक्त काय आहे, कसं असतं रक्त, त्याची ती व्याख्या आहे. बघा इट इज रेड. इट म्हणजे कोण? ब्लड. ब्लड इज, मी आता अंडरलाईन करतो, हे ब्लड इज रेड कलर फ्लूइड कनेक्टिव्ह टिश्यू डिराइव्ड फ्रॉम एम्ब्रियोनिक मेसोडर्म. आता एम्ब्रियोनिक मेसोडर्म म्हणजे एम्ब्रियोचा भाग आहे. मी तुम्हाला एम्ब्रियोचा भाग शिकवला मी, बरोबर आहे. मेल आणि फिमेल गॅमेटोफाईटमध्ये मेल आणि फिमेल गॅमेटोफाईट तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी एम्ब्रियो तयार होतो, आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचे 3 जर्म लेअर, एंडोडर्म, मेसोडर्म, एक्टोडर्म हे शिकवले मी तुम्हाला.
मला असं वाटतं की चॅप्टर नंबर 2 रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमलमध्ये त्या धड्यामध्ये मी शिकवलेलं आहे, बरोबर आहे. 3 महत्त्वाचे लेअर, फॉर्मेशन ऑफ फॅट 3 जर्म लेअर्स मी सांगितलेलं आहे महत्त्वाच्या. आपलं पूर्ण बॉडी ही 3 जर्म लेअरनं तयार होत असते, एक्टोडर्म, मिझोडर्म आणि एंडोडर्ममध्ये, बरोबर आहे. एंडो म्हणजे आतली, मिझोमध्ये मधली आणि एक्टो म्हणजे बाहेरची, बरोबर. त्याच्यानं तयार होतं. म्हणून आता इथं काय म्हणतं, एम्ब्रियोनिक मिझोडर्ममुळे या ठिकाणी हे रक्त तयार होतो, हे लक्षात घ्यायचं. इट इज स्लाइटली अल्कलाइन, हे थोडंसं अल्कलाइन आहे, बरोबर आहे. अल्कलाइन आहे. पीएच 7.4. अल्कलाइन म्हणजे बेसिक. 0 to 7 पर्यंत हे 0 to 7च्या आत जर असेल तर ॲसिडिक, 7 असेल तर न्यूट्रलच्या पुढं जर गेलं की बेसिकमध्ये आलं, हे लक्षात घ्यायचं. हे ते पट्टी आहे त्या ठिकाणी केमिस्ट्रीमध्ये, तुम्हाला माहिती आहे की नाही कल्पना नाही, मी अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे. चला पुढे. सॉल्टी म्हणजे काय, चव रक्ताची. कधी रक्ताची चव बघितलं कशी असते ते तुम्ही, खारट असतं ते. विस्कस फ्लूइड, विस्कस म्हणजे कसं असतं, घट्ट असतं, पाण्यासारखं पातळ राहत नाही रक्त, बरोबर. सॉल्टी इन टेस्ट आणि विस्कस इन फ्लूइड, बरोबर, असा त्याचा अर्थ आहे. ओके. इट इज हेवियर दॅन वॉटर. बघा हे कसं असतं, या ठिकाणी रक्त हे पाण्यापेक्षा थोडंसं हेवी असतो. झालं, ही व्याख्या रक्ताची आहे, लक्षात घ्यायचं तुम्ही आता हे सगळं. चला पुढे. आता या ठिकाणी आता मी पुढचा भाग या ठिकाणी सांगतो. इट हॅज 2 मेन कॉम्पोनंट, फ्लूइड, प्लाझ्मा. बघा याच्यामध्ये 2 भाग आहेत. काय आहे त्या ठिकाणी, प्लाझ्मा आहे 55%, 55%, अँड द फॉर्म द एलिमेंट्स दॅट इज, म्हणजे त्याला ब्लड सेल असं म्हणतो, रक्तातील पेशी 44%. दिस कॅन बी सेपरेटेड बाय सेंट्रिफ्युगल. आता रक्त आणि प्लाझ्मा हे वेगवेगळं करता येतं सेंट्रिफ्युगेशनच्या प्रोसेसने. आता मी रक्त आणि प्लाझ्मा कसा असतो या ठिकाणी थोडंसं तुम्हाला कल्पना देतो. समजा रक्त, आपण फ्रेश रक्त मिळालेलं आपल्याला कोणत्या तरी पातेल्यामध्ये घेतलं, आपण पातेल्यामध्ये रक्त गोठतं आणि गोठल्यानंतर काय होतं, रक्तातल्या पेशी गोठले जातात, एकत्र येतात आणि नंतर बाकीचं काय होतं, त्या रक्तामध्ये पाण्यासारखा पिवळसर पदार्थ आहे, त्याला दॅट इज कॉल्ड प्लाझ्मा. आता बघा, कोरोनाच्या व्हायरसच्या डिसीजसाठी, कोरोना कोणाला झालं असेल तर प्लाझ्मा थेरपी तुम्हाला असं सांगितलं गेलं. आता प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय आहे की हे रक्तातलं प्लाझ्मा काढून त्या कोणाला द्यायचं, त्या ठिकाणी त्या पेशंटला द्यायचं त्या ठिकाणी. कारण त्या प्लाझ्मामध्ये आता काय असते, आता तुम्हाला याच्यामध्ये आता मी डिटेल सांगतो. हे प्लाझ्मा खूपच महत्त्वाचं असतं आणि रक्ताच्या पेशीसुद्धा खूप महत्त्वाच्या असतात. एक आपण या ठिकाणी बघूया. या ठिकाणी आता प्लाझ्माचा अर्थ कळला तुम्हाला या ठिकाणी, बरोबर आहे. प्लाझ्मा म्हणजे या ठिकाणी रक्तामध्ये असणारा पिवळसर पाण्यासारखा द्रवरूप पदार्थ. त्या प्लाझ्मामध्ये खूप असतं, काय विरघळलेलं आहे. त्या प्लाझ्मामध्ये त्या ठिकाणी असणारं पाणी जास्तीत जास्त असतं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये प्रोटीन असतात, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक सॉल्ट असतात. पाण्यामध्ये जे विरघळले जाणारे ते सगळे पदार्थ असतात, वेस्ट प्रोडक्ट असतात, युरिन असतं, लघवी, युरिया, हे सगळं या ठिकाणी पदार्थ असतात त्याच्यामध्ये. आता मी या ठिकाणी आता डिटेल तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित या ठिकाणी प्लाझ्मामध्ये काय असतं ते सांगतो होता. प्लाझ्माचं कळलं तुम्हाला कशाला म्हणतात तर त्या ठिकाणी. चला पुढे. प्लाझ्मा, इट कॉन्स्टिट्यूट अबाउट 55% ऑफ द ब्लड. रक्ताच्या 55% प्लाझ्मा असतो. इट इज स्ट्रॉ कलर्ड. स्ट्रॉ कलर म्हणजे कसं या ठिकाणी आपण म्हणून यायचं याला, स्ट्रॉ कलर म्हणजे कसला कलर या ठिकाणी प्लाझ्माला, पिवळसर रंग ज्याला आपण म्हणतो, बरोबर. स्ट्रॉ कलर म्हणजे पिवळसर, जसं भुशासारखा रंग असं म्हणलं. स्लाइटली अल्कलाइन, थोडंसं अल्कलाइन असतं. विस्कस फ्लूइड, विस्कस म्हणजे पाण्यासारपेक्षाही घट्ट असतं ते, बरोबर आहे. मात्र रक्त म्हणजे रक्तापेक्षा पातळ असते, हे लक्षात घ्या. रक्तामध्ये रक्ताच्या पेशी आणि प्लाझ्मा असतो म्हणून घट आहे. आणि हे विस्कस फ्लूइड का म्हणलेलं आहे, कारण हे सुद्धा पाण्यापेक्षा घट असतं. त्याच्यामध्ये विरघळलेले पदार्थ खूप असतात. पाण्यामध्ये विरघळलेले पदार्थ कमी असतात, मात्र ह्याच्यामध्ये खूप असतात. मग साखर असते, सॉल्ट असतं, बरोबर आहे. असा कन्सिस्टंट ऑफ द फॉलोइंग. आता ते कसं होतं त्या ठिकाणी कॉम्पोजिशन ऑफ प्लाझ्मा याच्यामध्ये. आता या ठिकाणी बघा, कोणी तुम्हाला प्लाझ्मा का असतं तर या ठिकाणी तुम्हाला म्हणता यायला पाहिजे. नंबर 1 वॉटर 90%, पाणी किती टक्के, 90%. नंबर 2 प्रोटीन. आता प्रोटीनमध्ये प्रकार आहेत, कोणसामध्ये अल्बुमिन, ग्लोबुलिन, प्रोपेरिडीन,
प्रोथ्रोम्बिन, फायब्रोनेजिन हे किती टक्के असते? 7 ते 8% असतं. प्रमाण लक्षात घ्या. त्याच्यानंतर इनऑर्गॅनिक सॉल्ट, सोडियम आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, बरोबर आहे. मग त्या ठिकाणी सोडियम आहे, पोटॅशियम आहे, मॅग्नीज आहे, कॅल्शियम आहे, फेरिस आहे, मॅग्नीज आहे, क्लोराईड आहे, त्याच्यानंतर CHO3- आहे, त्याच्यानंतर PO4 खाली आणि वर -3 दिलेलं आहे या ठिकाणी. ते याच्यामध्ये बघा -3 असा त्याचा अर्थ आहे. आणि हे सगळं प्रमाण जे आहे हे पूर्ण हे कसं आहे 1% असतं याच्यामध्ये. त्याला शॉर्टमध्ये इनऑर्गॅनिक सॉल्ट असं आपण म्हणू. ओके. आणि त्याच्यानंतर हे ऑदर 4 आता ऑदरमध्ये सगळं आलं त्या ठिकाणी 1 ते 2% असतं या ठिकाणी. ऑदरमध्ये आता काय आलं बघा. ए फूड आलं, फूडमध्ये ग्लुकोज आहे, अमोनो ॲसिड आहे, फॅटी ॲसिड आहे, ट्रायग्लिसराइड्स आहेत, हे फूडमध्ये आलं. बी वेस्ट आहे, वेस्टमध्ये युरिया आहे, युरिक ॲसिड आहे आणि क्रेटिनिन आहे. लक्षात घ्या मी काय म्हणतो, हे 2% झालं सगळं, बरोबर. त्याच्यानंतर सी रेग्युलेटर, कोणसामध्ये हार्मोन, एन्झाईम, व्हिटॅमिन हे त्यामध्ये आलं रेग्युलेटरमध्ये. अँटी कोॲग्युलंट हिपॅरिन म्हणजे रक्ताला गोठवणारा, बरोबर, हे सुद्धा 1 ते 2% आलं त्याच्यामध्ये. नंतर ई आहे कॅलेस्ट्रॉल आणि अँटीबॉडी. हे 2 शब्द लक्षात घ्या. कॅलेस्ट्रॉलमुळे आपल्याला हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम जास्त वाढतो. लक्षात आला मी काय म्हणतो या ठिकाणी. कॅलेस्ट्रॉलमध्ये काय होतो, हार्ट तेलकट पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे कॅलेस्ट्रॉल वाढतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम जास्त येतो. आणि अँटीबॉडीज हे खूप महत्त्वाचे आहेत या ठिकाणी. अँटीबॉडीज म्हणजे आपल्या रक्तामध्ये जे सैनिकी पेशी WBC आहेत तर ते अँटीबॉडी तयार करतात आणि जे काही शरीरामध्ये नाकातून, तोंडाद्वारे, अन्नाद्वारे, पाण्याद्वारे जे शत्रूमध्ये जातील, शत्रू म्हणजे मायक्रोऑर्गनिझम, व्हायरस, बॅक्टेरिया वगैरे जे काही, बरं, त्यांना मारण्याचं काम करतं. आता म्हणून या ठिकाणी आता कोरोनाच्या पेशंटला प्लाझ्मा कशासाठी देतात म्हणलं तर त्याच्यामध्ये अँटीबॉडीज असतात आणि प्रोटीन असतात. आणि प्रोटीन हे प्रोटेक्टिव्ह फंक्शन असतं, हे लक्षात ठेवायचं. असा त्याचा अर्थ झालं, हे लक्षात आलं. त्याच्यानंतर डिझॉल्व्ड गॅसेस, विरघळलेल्या स्वरूपामध्ये ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, नायट्रोजन आहे, हे तर अगोदर तुम्हाला कल्पना दिलीच. हे सगळे 1 ते 2% अलं, असा त्याचा अर्थ. चला पुढे नंतर या ठिकाणी बघा. इंटरनेट माय फ्रेंड, इंटरनेट माझा मित्र असं म्हणतो या ठिकाणी. कारण त्याच्यावर खूप माहिती दिलेली आहे. फाइंड आउट द पर्सेंटेज अँड फंक्शन ऑफ द डिफरंट ब्लड प्रोटीन. आता ब्लड प्रोटीन, फाइंड आउट द पर्सेंटेज फंक्शन ऑफ द डिफरंट ब्लड प्रोटीन. आता ब्लडमध्ये प्रोटीनचं प्रमाण किती असतो इथेच आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. 7 ते 8% प्रोटीन, वेगवेगळे प्रोटीन असलेले, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय म्हणतात आणखीन, व्हॉट इज द क्लिनिकल इम्पॉर्टन्स ऑफ हेमॅटोकॅरिट व्हॅल्यू. हेमॅटोकॅरिट म्हणजे रक्तस्राव. बघा अर्थ माहीत नसेल तर लिहून घेत चला. हेमॅटोकॅरिट म्हणजे रक्तस्राव, रक्त वाहने. आता रक्त वाहण्याचा या ठिकाणी काय महत्त्व आहे त्या ठिकाणी म्हणलं तर, रक्त जर शरीराच्या बाहेर पूर्ण वाहून गेला तर माणूस मरून जातं, कशाला राहतं त्या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर आता डिफरन्स बिटवीन प्लाझ्मा आणि प्लाझ्मा आणि सेरम. आता प्लाझ्मा आणि सेरममध्ये या दोन्हीतलं मध्ये फरक काय या ठिकाणी म्हणलं तर, प्लाझ्मा आता तुम्हाला आत्ताच सांगितलं मी, सेरम म्हणजे लस, बरोबर आहे. ती सुद्धा ती कशी असते, ती सेरम या ठिकाणी म्हणलं तर लस असते, रक्तामध्ये असणारा पारदर्शक भाग असा त्याचा अर्थ आहे. ओके. त्याच्यानंतर आता पुढे बघा या ठिकाणी, भाग या ठिकाणी तुम्हाला सांगतो फॉर्मेशन ऑफ एलिमेंट. आता रक्तामध्ये असणारे दुसरे भाग. आता आपण काय द्रवरूप भाग बघितला, प्लाझ्मा वगैरे बघितला. आता एलिमेंटमध्ये आता काय, रक्तामध्ये असणाऱ्या रक्ताच्या पेशी. आता पुढे दिले वाचतो बघा या ठिकाणी काय या ठिकाणी आहे, रक्तामध्ये असणाऱ्या रक्ताच्या पेशी आहेत या ठिकाणी. हां, आता बघा या ठिकाणी काय म्हणतो या ठिकाणी, पेशींना काय म्हणतो या ठिकाणी बघा. आता द ब्लड सेल दॅट आर प्रोड्यूस्ड इन द बॉडी आर कलेक्टिव्हली कॉल्ड फॉर्म्ड एलिमेंट्स. आता रक्तामध्ये काय म्हणतो या ठिकाणी, रक्ताच्या पेशी तयार होतात इन द बॉडी, शरीरामध्ये, त्यालाच आपण कलेक्टिव्हली काय म्हणतो या ठिकाणी एलिमेंट्स असं म्हणतो.
ह्यूमन ब्लड कंटेन 3 टाइप्स ऑफ ह्यूमन ब्लड कंटेन 3 टाइप्स. बघा, मानवी शरीरामध्ये, मानवी रक्तामध्ये 3 प्रकारच्या पेशी असतात. टाइप्स ऑफ आर फॉर्म्ड एलिमेंट्स. त्याच्यामध्ये रेड ब्लड सेल्स किंवा रेड ब्लड कॉर्पसल्स, त्याला शॉर्टमध्ये आणखी RBC. बघा, RBCला तांबड्या पेशी असं म्हणतात, बरोबर. त्याला रेड ब्लड कॉर्पसल्स म्हणतात, रेड ब्लड सेलसुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर व्हाईट पेशी, व्हाईट पेशींना त्या ठिकाणी व्हाईट ब्लड कॉर्पसल्स, यालाच आणखीन काय म्हणतो या ठिकाणी, रक्तातल्या पांढऱ्या पेशी, बरोबर आहे. या पांढऱ्या पेशींना आणखीन दुसरं नाव काय, सैनिकी पेशी, त्याला शॉर्टमध्ये WBC सेल असे म्हणतात. आणि व्हाईट, आता त्यानंतर प्लेटलेट. आता हे प्लेटलेटसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. जर आपल्या शरीरातले जर प्लेटलेट कमी जर झाले तर आपल्या शरीराच्या एनी ओपनिंग, कोणतेही जी ओपनिंग आहे, नाक आहे, तोंड आहे, कान आहे, बरोबर आहे, किंवा फिमेलमध्ये असणारी व्हॅजिना आहे, ॲनसचा भाग आहे, या ठिकाणातून काय होतो, विनाकारण रक्तस्राव होतो. आणि रक्तस्राव जर थांबत नसेल तर त्याला प्लेटलेटच द्यावं लागते, तर रक्त स्राव व्हायचा थांबतो, असा त्याचा अर्थ आहे. ओके. आता त्याच्यानंतर आता बघा, हे एक 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 या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आता रेड ब्लड कॉर्पसल्स, त्याला एरिथ्रोसाइटसुद्धा म्हणतात. आता हे आणखीन डिटेल आहे, हा भाग आपण आता ह्याच्यानंतरचा रक्ताच्या पेशी आपण नंतरच्या भागामध्ये पाहूया. आतापर्यंत काय बघितलं आपण, बरोबर आहे, हृदयाच्या संदर्भामध्ये असणारं त्या ठिकाणी आहे तर ते बघितलं. आणि रक्त आपण बघितलं, रक्तामध्ये प्लाझ्मा असतो, रक्ताच्या पेशी असतात. प्लाझ्मामध्ये काय काय असतं ते बघितलं आपण. रक्ताच्या पेशी कोणकोणत्या असतात म्हणलं तर मराठीमध्ये तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट सेल. आणि बघा, तांबड्या पेशींना रेड ब्लड सेल असं आपण म्हणतो, पांढऱ्या पेशींना व्हाईट ब्लड सेल म्हणतो. आणि नंतर जे काही दुसरे आहेत तर प्लेटलेट सेल आहेत. प्लेटलेट सेलला आणखीन एक दुसरं नाव आहे, थ्रॉम्बोसाइट सेलसुद्धा म्हणतात. हे लक्षात ठेवायचं, असा त्याचा अर्थ. ओके. तर आता आपण या ठिकाणी काय करू, आपण आपला धडा इथे या ठिकाणी संपूर्ण टाकू इथेच, किंवा इथे धडा नाही, सॉरी, इथं हा भाग इथे संपू, हा भाग.